नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। इथून पुढचा अर्धा तास आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सुरुवातीला बातमी मुंबईतली। मुंबईच्या प्रभादेवी इथे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिकांमध्ये जबरदस्त राडा झाला होता। आता हाच विषय चांगला तापलाय, कारण सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि आता तर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल सुद्धा जप्त केलं आहे। आमदार सदा सरवणकरांचं पिस्तूल जप्त। घटनास्थळी पोलिसांना सापडली रिकामी पुंगळी। गोळीबाराच्या आरोपानं वातावरण तापलं। दादरमधील उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमधील राडा आता वेगळ्याच वळणावर आलाय। राड्यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप उद्धव ठाकरे समर्थकांनी केला होता। त्या आरोपावरून पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय। घटनास्थळी पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडल्याचं सांगण्यात येत आहे। सदा सरवणकर यांनी पिस्तूल पोलीस ठाण्यात जमा केलं असलं तरी त्यातून गोळी झाडली नसल्याचं सरवणकर सांगतायत। माझ्या रिव्हॉल्व्हरमधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही, कारण गरज नव्हती। माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्व्हर झाडण्याची काय गरज आहे? कशासाठी? ते हे फक्त बदनामीचा भाग आहे। सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपांवर शिवसेना मात्र अजूनही ठाम आहे। ज्यांना संरक्षणासाठी दिलेली गन ती शिवसैनिकावर उचलणं एवढं धाडस सरवणकरांचं होतं, याचा अर्थ आर्थिक बाजू मजबूत झाली आहे म्हणून एवढं धाडस केलं। भाजपनं या प्रकरणात थोडीशी अलिप्तवादी भूमिका घेतली आहे। पोलीस या प्रकरणात निपक्षपातीपणे तपास करतील असं भाजपनं म्हटलंय। मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना, एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील। त्यांना कुणालाही जर कोणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल। जप्त केलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली की नाही याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे। या गोळीबार प्रकरणामुळे सरवणकर पिता पुत्रांची अडचण मात्र वाढली आहे। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। महाराष्ट्रातली आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी अमरावतीतील। रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर नव्यानं काही गंभीर आरोप केलेत। महाविकास आघाडी सरकारनं आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्तांच्याकडे एक कलमी कार्यक्रम दिला होता असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय। एवढंच नाही तर पोलीस आयुक्त आरती सिंग या दर महिन्याला 7 कोटी रुपयांची वसुली करायच्या आणि उद्धव ठाकरे यांना पाठवायच्या असा गंभीर आरोपही नवनीत राणा यांनी केला। त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे या संदर्भातले पुरावे आणि ऑडिओ क्लिप आपण CID कडे देणार असल्याचंही राणा दाम्पत्यानं म्हटलंय। राणा दाम्पत्याचे हे आरोप पोलीस आयुक्तांनी मात्र फेटाळून लावले आहेत। उद्धव ठाकरेंना अमरावतीतून खोके, महिन्याला 7 कोटींचा मातोश्रीला नजराणा। राणा दाम्पत्याचे आरोप पोलीस आयुक्तांनी फेटाळले। 50 खोक्यांचे आरोप राजकीय वर्तुळात गाजत असतानाच आता राणा दाम्पत्यानंही खोक्यांचा मोठा आरोप केलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावतीतून दर महिन्याला 7 कोटी रुपये जात असल्याचा आरोप राणा यांनी केला। पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर राणा दाम्पत्यानं थेट आरोप केला। या 7 खोक्यांच्या वसुली संदर्भातली ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे। 2.5 वर्षामध्ये आरती सिंगनी जवळपास 7 कोटी रुपये महिन्याचं कलेक्शन हे अमरावतीवरून जे केलेलं आहे ते उद्धव ठाकरे यांना सुद्धा पोहोचवण्याचं काम केलं। त्या संदर्भात पूर्ण इन्क्वायरी ही CIDला देण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला। राणा दाम्पत्याचे आरोप आरती सिंग यांनी फेटाळले आहेत। राणा दाम्पत्य सातत्यानं खोटे आरोप करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। म्युनिसिपल कमिशनरवर शाईफेक झाला होता, त्यानंतर
जे गुन्हा दाखल यांच्यावर झाला तेव्हापासून त्यांनी हे आरोप करणे सुरू केलेलं आहे. त्याच्या अगोदर त्यांनी कधी आरोप नाही केला, याचा अर्थ आपण समजू शकतो. तसेच आज जे आरोप त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही, हे आपल्याला ह्या आरोप नंतर त्यांना सोशल मीडियावर येणारे कोण जगभराचे जे कमेंट आहे त्याच्यामधून आपण समजू शकतो. पोलीस आयुक्त आणि राणा दाम्पत्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद आहे. या वादात थेट मातोश्रीचं नाव आल्यानं या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. अमरावतीहून संजय शेंडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याच आरोपांच्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. अंबादासजी, काय तुमचं म्हणणं आहे यावर? त्यांनी तर म्हटलंय की आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही ते CID कडे दाखल करू. मला असं वाटतं राणा दाम्पत्य हे सातत्यानं असे बिनबुडाचे आरोप करत असतात. आत्ताच 1 आठवड्यापूर्वी एक लव्ह जिहादचं प्रकरण, या प्रकरणात ते तोंडावर कशा पद्धतीनं आपटले हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यांनी पोलीस आयुक्तांचं मातोश्रीचं नाव घेतलेलं आहे. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांची प्रतिमा पूर्ण अवघा महाराष्ट्र बघतो. अतिशय स्वच्छ, अतिशय मला असं वाटतं या सगळ्या विषयापासून उद्धवजी ठाकरे साहेबांनी फक्त कोणते खाते सुद्धा स्वतःकडे ठेवलेले नव्हते. अशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं असताना असे आरोप करणं, कारण हे आरोप त्यांनी आधीही केले, आधी वेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस हे आरोप केले होते वेगवेगळे. आता हे आरोप करतात कारण या सरकारमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांच्या म्हणण्याला कोणताही से उरलेलं नाही. त्यांना असं वाटलं होतं. पण अंबादासजी, आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. एकदा नाही तर दर महिन्याला असे खोके पाठवत होते अशा प्रकारचं त्यांनी म्हटलंय. तुम्ही किंवा शिवसेना किंवा स्वतः उद्धव ठाकरे यांच्यावर काही अब्रू नुकसानी किंवा असं काही दाखल करायचा विचार करताय? नाही, ते होईल पण राणा दाम्पत्यांच्या आरोपावर किती आपण मला असं वाटतं बोलायचं, कारण हे आरोप रोज करतात. हे कसं प्रसिद्धी माध्यमात राहण्यासाठी राणा दाम्पत्य रोज काही ना काही करत असतात. स्थानिक त्यांचं अमरावतीच्या राजकारणातून खासदार समजा बोंडे साहेब वेगळं काही केलं का राणा वेगळं करतात आणि म्हणून अशा पद्धतीने आरोप करतात. आणि आरती सिंग यांना मीही चांगल्या पद्धतीने ओळखतो. आमच्या संभाजीनगरात त्या SP होत्या. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अतिशय निरपेक्षपणे काम करणाऱ्या SP म्हणून त्या ओळखल्या जातात. ठीक आहे अंबादासजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे आपल्या दृष्टीने राणा दाम्पत्याच्या आरोपांना काहीही किंमत नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. सुमारे 1,60,000 कोटी रुपये इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक असणारा फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प राज्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलाय. हा प्रकल्प आता गुजरातच्या अहमदाबादला चालला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारनं राज्यात गुंतवणूक आणली होती. सरकार बदलल्यानंतर मात्र राज्यात गुंतवणूक परत चालली आहे असा टोला त्यांनी लगावला. हा प्रकल्प उभारणाऱ्या वेदांत कंपनीला गुजरात सरकारनं 99 वर्षांच्या करारावर 1000 एकर जमीन मोफत देऊ केली. शिवाय वीज आणि पाण्याचा 20 वर्ष सवलतीच्या दराचा पुरवठा करण्याचा करार सुद्धा केला आहे असं म्हणणं आहे. आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला काय इथून निघून गेली हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. 21 जानेवारी 2022ला देखील आमची बैठक झाली या स्पेसिफिक उद्योगाबद्दल, ह्या फॉक्सकॉनच्या आणि वेदांताच्या सेमीकंडक्टरच्या उद्योगाबद्दल. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी व्हिजिट्स देखील झाल्या. मग मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पुणा रिजनमध्ये असेल. आणि मग जो काही त्यांनी थोडा शोध लावला, थोडं त्यांचे काही एक्सपर्ट टीम्स असतील, कन्सल्टंट्स असतील, ते सगळ्यांनी येऊन टेक्निकली, फायनान्शियली, सबसिडी वगैरे हे सगळं गोळा करून कसं काय करता येईल त्याच्यात तळेगाव ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं.
दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती. 100% सायनिंग नंतर ठरत असतं. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याला सरकारच्या वतीनं कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला ते नंदुरबारला होते. पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला भगदाड पाडण्याचा इशारा त्यांनी दिलाय. ज्याप्रमाणे एका रात्रीत सरकार गेलं तसंच अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असं थेट सूतोवाच बावनकुळे यांनी पुन्हा एकदा केलंय. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा नवीन सामना त्यामुळे पाहायला मिळू शकतो. विरोधी पक्षातील बडे नेते भाजपमध्ये दिसतील. जसं रात्रीतून सरकार गेलं तसे नेते जातील. भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान. बावनकुळेंना महाविकास आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर. जसं सरकार त्यावेळी झालं, रात्रभरात मुख्यमंत्र्यांची पुरती गेली, असे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं हे आव्हान. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार जाऊन शिंदे सरकार आलं. याला आता 2.5 महिने पूर्ण होत आहेत. पण ये तो सिर्फ झाकी है असं म्हणत भाजपचे नेते दररोज महाविकास आघाडीला इशारे देत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अजूनही पडझड सुरू आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवरून काँग्रेस बुचकळ्यात पडली आहे. तर इकडे अधूनमधून अजित पवारांच्या नाराजीच्या वावड्या उठतायत. याच संभ्रमावस्थेवरती निशाणा साधत नंदुरबार दौऱ्यावेळी बावनकुळेंनी भाजपची आगामी रणनीती स्पष्ट केली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी कधी तुम्हाला अशी बातम्या येतील, तुम्ही डोक्यावर हात ठेवा की झालं तसं. जसं सरकार त्यावेळी झालं की रात्रभरात मुख्यमंत्र्यांची पुरती गेली, असे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील. नंदुरबारमध्ये आश्चर्य वाटेल तुम्हाला की असं कसं झालं, असे पक्षप्रवेश होतील. चंद्रशेखर बावनकुळेंचं हे विधान म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना थेट इशारा आहे. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यानं त्यांच्या विधानांना महत्त्व आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या या आव्हानानंतर महाविकास आघाडीतूनही तिखट प्रतिक्रिया उमटतायत. आगामी ना, त्याच्यात तुम्ही पुरोगामी नाही झालात म्हणजे मिळवलं, मागे पडलात नाही म्हणजे मिळवलं. कारण नुसते कोळी बावन असून चालत नाही, याच्यात पण काहीतरी असावं लागतं. राज्यातील सत्तांतरानं भाजप आणि शिंदे समर्थकांमध्ये उत्साह संचारलाय. याच उत्साहात दोन्ही पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. आता ही इनकमिंग खरंच महाविकास आघाडीला आणखी मोठं भगदाड पाडते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नंदुरबारहून निलेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छान म्हण आहे मराठीत, सरशी तिथे पारशी. राजकारणात सध्या तसंच काहीसं दिसतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पैठण इथल्या जाहीर सभेत चंद्रकांत खैरे यांच्यासाठी खुर्ची टाका असं म्हणणाऱ्या शहाजी बापूंना चंद्रकांत खैरे यांनीच उलट खुली ऑफर दिली. तुम्हीच मातोश्रीवर या, चांगली खुर्ची तुम्हाला देतो असं खैरे यांनी शहाजी बापूंना म्हटलंय. त्यामुळे या ऑफरला आता शहाजी बापू काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवायला पाहिजे होत्या, कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानवेला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. शहाजी बापू चांगले तर मग त्यांना परत बोलवणार, आवाहन करतात. शहाजी बापूंना मी त्यांना संपर्क करेल की बाबा तुम्ही उद्धव साहेबांच्या बाबतीत तुमचं मत चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, मग कशाला इकडे तिकडे जाता आणि तुम्हाला काय देणार आहे. एक तर तुम्हाला तुमच्या मतदारसंघात लोक आता होर्डिंग लावायला लागले कुठे गेले म्हणून. त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी उद्धवजींकडे चला. पण तेच माझा तोच प्रश्न होता. त्यांनी 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या, तुम्ही आता आवाहन करता शहाजी बापूंना की तुम्ही या उद्धव ठाकरेंकडे. मग तुम्ही तिथं 40 खुर्च्या टाकून त्यांचं स्वागत कराल. त्यांनी 2 खुर्च्या टाकायला सांगितल्या मातोश्रीवर किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे 40 सोडून
16 लोक जे आहेत ते सोडून बाकीचे लोक कोणतेही कधी पण येऊ शकतील. तिकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेलं शिर्डीच्या साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ उच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा बरखास्त करण्यात आलंय. पुढच्या 8 आठवड्यात नवं विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय आहे. शिर्डी संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे आदेश. नियमानुसार नियुक्त्या झाल्या नव्हत्या. याचिकाकर्त्यांचा होता आरोप. संस्थांच्या नियमाप्रमाणे सरकारने हे लोक नेमलेले नव्हते. 2 महिन्यात नवीन विश्वस्त मंडळ स्थापा. न्यायालयाचे नवे निर्देश. राज्यात 2019 साली सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं 16 विश्वस्तांची नेमणूक साईबाबा संस्थांवर केली होती. मात्र विश्वस्तांची नेमणूक ही नियमाला धरून नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या प्रकरणी माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेली वर्षभरात म्हणजे कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थानचे जे विश्वस्त मंडळ आहे नवीन यांच्यात इतके वाद विकोपाला गेले की साईबाबा संस्थांचा कारभारच व्यवस्थित चालला ना. आता हे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं निकाल राखून ठेवलेला होता 6-7 महिन्यापासून, तो आज दिलाय. तर निकषांनुसारच सगळे सदस्य दिले होते तरी कोर्टानं विश्वस्त मंडळ बरखास्तीचे आदेश दिले असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय. माझं तर मत असं आहे की जे काही प्रतिनिधी त्यामध्ये देण्यात आले ते पूर्णपणे निकषाप्रमाणे देण्यात आले होते. ते निकष पाळण्याकरता विधी व न्याय विभागाच्या याचे तपासून आम्ही सर्व केलेलं होतं. असं असताना असा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामध्ये अपील करावं लागेल. न्यायालय काय म्हणाले? 2 महिन्यात नवीन विश्वस्तांची नेमणूक करावी असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तोपर्यंत त्रिसदस्यीय समिती संस्थांचं कामकाज बघेल. या समितीत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. त्रिसदस्यीय समितीतील सदस्य कोणतेही आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत. माननीय उच्च न्यायालयाने त्या समितीला बरखास्त करत त्या अधिसूचनेला रद्द केलेला आहे आणि नवीन समितीला 8 आठवड्याच्या आत गठीत करण्यात राज्य शासनाला निर्देश दिलेले आहेत. अशी समिती कोर्टाने दिलेले जे निकष असतील त्या बेसिसवरच गठीत करावी असं देखील कोर्टाने सूचित केलेलं आहे. या निकालाला सरकारकडून वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता कमीच आहे. मात्र अध्यक्ष आणि विश्वस्त यावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. नव्या सरकारला आता सगळ्या नियमांचं पालन करूनच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करावी लागणार आहे. शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यावेळेला तरी शिर्डी संस्थानला जरा दीर्घकाळ राहील असं विश्वस्त मंडळ मिळू दे अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना. महाराष्ट्राची खबरबातमध्ये छोटासा ब्रेक. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले. लव्ह जिहादच्या चर्चेनं प्रसिद्धी झोतात आलेल्या श्रीरामपूर तालुक्यात आता एक अजून धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुस्लिम तरुणीशी महिनाभरापूर्वी विवाह करणाऱ्या दीपक बर्डे या तरुणाची अपहरण करून हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. 30 ऑगस्ट रोजी दीपक नोकरीनिमित्त पुण्याला जातो सांगून मित्रासोबत घराबाहेर पडला. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरातल्या रेल्वे स्थानकांवरती रेल नीर पाण्याच्या बाटल्यांचा तुटवडा निर्माण झालाय. IRCTCच्या अंबरनाथ इथल्या पाणी प्रकल्पामध्ये वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यानं रेल नीरचा पुरवठा विस्कळीत झाला. वाढती मागणी पूर्ण करण्यात आपण असमर्थ असल्याचं IRCTCनं म्हटलंय. अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणातील फरार आरोपी शमीद अहमद उर्फ फिरोज अहमद विरुद्ध NIAनं रोख बक्षीस जाहीर केलंय. शमीमची माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं NIAकडून सांगण्यात आलंय. अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्यांच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती.
एक महत्त्वाची बातमी, ममता सरकार विरोधात भाजपनं आंदोलन केलंय। पश्चिम बंगालमध्ये हे भाजपनं आंदोलन केलंय। पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनात राडा झाल्याचं आपण पाहतोय। आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा होतीये। भाजपचं हे आंदोलन, या आंदोलनामध्ये राडा झाला। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुद्धा होतीये। यावेळी भाजपच्या आंदोलनकर्त्यावरती पाण्याचा सुद्धा मारा केला जातोय। आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी राडा केलाय। भाजपचे हे आंदोलक आहेत आणि आंदोलकांना थांबवण्यासाठी पाण्याचा मारा केला जातोय। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत लीला रामदास। प्रशांत, पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जातोय, भाजपचे आंदोलक आंदोलन करतायत, काय अधिक माहिती? बरोबर आहे। अत्यंत ज्या पद्धतीने इथे ज्वालाघाई परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज एक मोठी लॉंग मार्च काढण्यात येणार होता, जो नवाब ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एका गंभीर प्रश्नाबद्दलची बातमी, लंपी आजार। या लंपी आजारामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पशुधन या आजाराला बळी पडत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। या रोगाबद्दल असलेले गैरसमज आणि उपायांच्याबद्दल पशुसंवर्धन आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली। शेतकरी या लंपी रोगाचे प्रसारक ठरू शकतात। स्पर्शामुळे एक लंपी बाधित जनावराला हात लागला आणि तोच हात जर का दुसऱ्या जनावराला लागला तर ते दुसरं जनावर सुद्धा बाधित होऊ शकतं। पण लंपी आजार हा फक्त बैल आणि गायींनाच होतो, म्हशीला होत नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। तसंच माणसाला या आजाराचा धोका नसून लंपीग्रस्त जनावरांच्या दुधावर सुद्धा काहीही परिणाम होत नसल्याचं पशुसंवर्धन आयुक्तांनी म्हटलंय। पाँच लाख लसी आज परत प्राप्त होत आहे। त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पशुधन मंडल जे आहे, विकास मंडल यांचं उद्या 50 लक्ष लसी प्राप्तीसाठी टेंडर ओपन होत आहे। ते सुद्धा सर्वांना पुढच्या एक आठवड्यात में उपलब्ध होणार। तो सर्व शेतकरी और पशुपालकांना मी आश्वस्त करतो, लस याची काही कमतरता नाही आहे। स्किन डिजीज अजिबात झुनोटिक नाही आहे। झुनोटिक नाही याच्या प्रकृतच असं नाही आहे की माणसाला ते इन्फेक्ट करू शकत नाही। इन नो कंडिशन देयर इज नो एव्हिडन्स थ्रू आउट द वर्ल्ड ज्यामध्ये हे माणसाला संक्रमित करे। महाराष्ट्रातील जनताला मी ये एक तंत्रशुद्ध माहिती देतो, लंपी स्किन डिजीज अजिबात माणसाला होत नाही। गाय जरी संक्रमित असेल त्याच्या दुधाचे होणार नाही। सध्या राज्यातील 21 जिल्ह्यामध्ये लंपी याचे रुग्ण आढळून आलेले आहे। टोटल रुग्णांची संख्या 2664 आहे। ते राज्यातील 21 जिल्हे याचे 89 तालुके 89 इंग्रजी के लोकांना सांगतो 89 तालुके मध्ये 2664 पॉझिटिव्ह लंपी पॉझिटिव्ह गाय या म्हैस आहे आमच्याकडे। त्यामुळे ज्या भागात लंपी बाधित जनावरं सापडले तिथे शेतकऱ्यांनी पशुपालकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे। यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात। थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्तासोबत महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा।